नमस्कार, मी तेज बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो. फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. बे पोट्यो, आपण खास सरळ सेवा, पोलीस भरती, तलाठी आणि सर्व नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या ज्या जागा निघणार आहे त्याच्यासाठी आपण मराठीची खास बॅच चालू केली. 25 मार्काचं मराठी ग्रामर असते आणि MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या मेन्सले 50 मार्काचं असते. आपल्या नोट्समधून जशान तसे प्रश्न येईल. इस घटना के सभी पात्र काल्पनिक है. यदि कोई प्रश्न MPSC के एग्जाम में आता है तो ये केवल योगायोग माना जाएगा. मेरा और MPSC का पुराना संबंध बिल्कुल नहीं है और आज भी नहीं है. तो जो होगा वो जान दो भी, लेकिन सवालात मैं जो पढ़ाऊँगा वही आएंगे. जशान तसे वाक्य आपल्या परीक्षेतले आपल्या पुस्तकातले येईन. चोट्ट्या तुले पुस्तक घ्यायचं आहे आपल्याच ॲप्सवर फिनिक्स अकॅडमी वर्धा या ॲप्सवर उपलब्ध आहे. तिथंच पैसे पेड कर, त्या उरावर पुस्तक 8 दिवसात पोचून जाईल. क्लास लावायचा आहे, मास्तरले बंदा पाहायचा आहे, वर्धेत येऊन मर अर्धा पाहायचा आहे, ऑनलाईन लाव, त्याच ॲप्सवर उपलब्ध आहे. सर्व पॅकेजेस आहे, इंडिव्हिज्युअल आहे, MPSC फाउंडेशन बॅच, पोलीस भरती, तलाठी, वनरक्षक, सब आहे. जे पाहिजे ते घे. याच्यातलं चांगलं पॅकेज आहे MPSC फाउंडेशन बॅच. तुला आता सांगून राहिलो, मग म्हणशील मी पोलीस भरतीचं घेतलं सर, मला MPSC पाहिजे होतं, तर तुला पलटवीन आणि मग कुठं लात मारीन तर हे मी सांगणार नाही. मग आता आपलं चॅप्टर चालू होतं नाम. एखाद्या व्यक्तीला, प्राण्याला, वस्तूला किंवा कल्पनेनं जाणलेल्या गोष्टीला दिलेलं नाव म्हणजे या नामाचे किती प्रकार पाहिले? 3. सर्वनाम नाही आहे चोट्यो. नामाचा 34था प्रकार. नामाचे प्रकार 4. विशेष नाम, सामान्य नाम, भावाचक नाम, सर्वनाम. कोणत्यात घेऊन पॅन्ट काढून काही बी करू शकतो मी. मग आता लक्ष, नामाचे किती प्रकार? 3. मग आता पहिला प्रकार आहे विशेष नाम, भावाचक नाम. विशेष नाम हे एखाद्या व्यक्तीला दिलं असते किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव एखाद्या वस्तूले एखाद्या संकल्पनेला दिलं असते, मग त्याला म्हणते का विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते. समान जातीच्या प्रवाहाचा का म्हटलं मी? समान जातीच्या सर्व गोष्टींना एक कॉमन नाव दिलं असते, त्याला म्हणते समान नाव. मग आता झिपरी, गंगा, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, कावेरी, पुऱ्या नद्या यायले कॉमन नाव आहे नद्या. ह्या नद्या म्हणलं का सर्व चीन, पण गंगा म्हणलं का गंगा चीन. गंगा विशेष नाम आहे आणि नद्या काय? समान नाम. उलर, दाल, चिलका, सांबार हे विशेष नाम आहे आणि त्याला कॉमन नाव दिलं सरोवर, हे सामान्य नाम आहे. समजलं का? मग हिमालय, अंडी, सातपुडा, विंद, मग हे पर्वत रांग होय, हे पर्वत होय, पण हे सातपुडा म्हणलं तर विशेष. हिमालय म्हणलं तर विशेष, पण पर्वत म्हणलं तर सामान्य. मग हे चोट्यो, सामान्य नामाचेच अनेक वचन होते. विशेष नाम आणि भावाचक नामाचे अनेक वचन होत नाही. कल्पनेनं जाणलेल्या गोष्टीला दिलेलं नाव म्हणजे भावाचक, आणि भावाचक नाम हे गुण आणि धर्म दोन्ही दर्शवते, म्हणून भावाचक नाम हे धर्मवाचक आहे. तर विशेष नाम आणि सामान्य नाम हे धर्मीवाचक आहे. जातीवाचक, चोट्यो, व्यक्तिवाचक, जातीवाचक, धर्मवाचक, आणि हे 2 नामं धर्मीवाचक. एकाचंच अनेक वचन होते सामान्य नामाचं, आम्ही पाहिलं ना. एक असंत नदी, अनेक असंत नद्या. एक असंत सरोवर, अनेक असंत सरोवरे. एक असंत गाव, अनेक असंत गावे. एक असंत शहर, अनेक असंत शहरे. वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, गडचिरोली सांगितलं विशेष नाम. आणि शहर म्हटलं तर कॉमन नाव, सामान्य नाम. मग सामान्य नावाचे वगैरे प्रकार आपण पाहिलेच काल. ते जाऊ द्या. मग आता इकडे लक्ष द्या. आता आपण काल नियम पाहिले होते. का पाहिले होते? चोट्यो, आता जो अगोदर टॉपिक शिकवला त्याच्यावर कधी कधी प्रश्न येते, पण ह्या टॉपिक जो मी घेत आहे आता त्याच्यावर दरवर्षी परीक्षेत प्रश्न येतात म्हणजे येतात. म्हणून प्रश्न कुठे येते हे जेव्हा तुम्हाला समजन, हे कायच्यावरून समजन, तर याला एकच इलाज आहे. जुन्या प्रश्नपत्रिका पहा. जेव्हा जुने प्रश्न पाहान तर बिलकुल मी आठवीन का अमायबाई हे सरनं शिकवलो. कचकन याचं उत्तर पोट्टी टक्क 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 गोळा काळा करते. मग हे शिकवलं बा, मी साठवतो तुम्हाला डायरेक्ट. काय तर पोट्टे एकट्याच हसते. काहून अहो नाही ते सरनं मगाशी जोक मारला होता ना, त्याच्यावर हसून राहिली. पाय जा घरी पागलासारखे हसू नका.
तुमचे मायबाप म्हणून बयार झाली का पोट्टी. ठीक आहे. मग आता आपण पहिला नियम पाहू. का पाहू? हां, कालच पाहिले हे 2 नियम, तरी आज आपण रिव्हिजन करून घेऊ. ठीक आहे. पहिला नियम का म्हणते? कधी कधी विशेष नामाचा वापर सामान्य नाम म्हणून होते. कायचा वापर होते म्हणलं? किंवा पहिला नियम आहे सामान्य नामाचा वापर विशेष नाम म्हणून होते. मग आता बेबी, कोणत्याही लहान पोरीला का म्हणते? बेबी. ठीक आहे. का म्हणते? आता हे बेबी घोडमी झाली, बीएत गेली, तिला बेबीच म्हणून का? हे बेबी पोट्टीचं नाव आहे. आपल्या गावाकडे बेबी बाई चाल ना वा बचत गटाच्या मीटिंगले. अहो साहेब चाल ना, राहू दे दे मग टाकजो भाकरी. चालली बेबी बाई कुठं? बचत गटाच्या मीटिंगले. ठीक आहे. मग आमची बेबी बीएची परीक्षा नापास झाली. आता हे बेबीचं नाव पोट्टीचं नाव आहे. अबे बेबी बीएची परीक्षा नापास झाली म्हणजे बेबी कोणाचं नाव आहे? पोट्टीचं नाव आहे. आता हे तसं पाहिलं तर बेबी सामान्य नाम आहे, पण या वाक्यात याचा वापर विशेष नाम म्हणून झाला आहे. सर याचं उत्तर का लिहायचं? परीक्षेत प्रश्न हेच वाक्य येईन आणि अंडरलाईनिंग अधोरेखांकित केलेल्या शब्दाची जात ओळखा. ऑप्शनमध्ये विशेष नाम राहील, सामान्य नाम राहील, सर्वनाम राहील, भाववाचक नाम राहील. समजलं का? झाले 4 ऑप्शन. ठीक आहे. मग याचं उत्तर लिहायचं का? तर याचं उत्तर लिहायचं हे ॲक्च्युलीमध्ये ठीक आहे सामान्य नाम आहे, पण या वाक्यामध्ये विशेष नाम म्हणून वापर झाला, तर याचं उत्तर लिहायचं विशेष नामच. म्हणून ठीक आहे वाक्यात कोणताही शब्द येऊ, इट इज टोटली डिपेंड अपॉन सेंटेन्स. त्या सेंटेन्समध्ये त्याचा वापर का म्हणून झाला आहे हे ठीक आहे हे लक्षात ठेवायचं. मग आमची बेबी बीएची परीक्षा नापास झाली, हे बेबी हे नाव का होय? विशेष नाम. तारा, आता आकाशात असतो तारा, जेवढे चमकते त्याला आपण का म्हणतो? तारा. आता तारा हे पोट्टीचं नाव आहे. ठीक आहे. तारा पोट्टीचं नाव ठेवते ना, पण तो तारा होय का? हे तारा होय. ठीक आहे. ते सामान्य नाम आहे, पण हे का म्हणते? शेजारची तारा बंटी सोबत पळून गेली, रात्रीच गेली. ठीक आहे. मायबाप झोपूनच होते. ठीक आहे. सकाळी माहीत पडलं का पोट्टी घरी नाही आहे. ठीक आहे. शेजारची तारा बंटी सोबत पळून गेली. तर आता ठीक आहे तारा हे का होय? तर हे होय विशेष नाम. का होय? मी आत्ताच नगरहून आलो. आता जेवढे शहर आहे त्याला का म्हणते? नगर. पण त्याला म्हणायचं आहे अहमदनगर. तो म्हणते मी आत्ताच नगरहून आलो, त्याला म्हणायचं आहे अहमदनगर. म्हणून हे नगर का होय? विशेष नाम. आमच्या भारतातील पुष्कळ नगरे अस्वच्छ आहे. आता हे नगर होय सामान्य नाम. म्हणजे असा एका शब्दाचा वापर ठीक आहे 2 वेगवेगळ्या वाक्यात वेगवेगळ्या प्रकारे आहे. या वाक्यात ठीक आहे नगर हा शब्द सामान्य नाम म्हणून, या वाक्यात नगर हा शब्द विशेष म्हणून. इट इज टोटली डिपेंड अपॉन सेंटेन्स. समजलं का? जमन, अरे जमन का? हां ठीक आहे. मग आता टँग 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 ब्रिटानिया गुड डे. दुसरा नियम का म्हणलं? दुसरा नियम. आता दुसरा नियम का म्हणते? ठीक आहे विशेष नामाचा वापर ठीक आहे सामान्य नाम म्हणून होतो. ठीक आहे. आता एखाद्याचं विशेष नाम आहे, पण कॉमनली ते ठीक आहे कॉमनली ते वापरते. ठीक आहे. आमच्या घरचं हे पोट्ट कुंभकर्णच आहे. आता कुंभकर्ण झोपरा राक्षस होता, नुसता 6 महिने झोपेन, 6 महिने नुसता अकातल्यासारखा खायच. ठीक आहे. आमच्या घरचं हे पोट्ट म्हणजे जे झोपाट पोट्ट राहते त्याला काय म्हणते? कुंभकर्ण. त्याच्या उरावर तुडवलं का त्याले, त्याच्या कणपटात का मारल्या झोपीत 2-4, त्याला काहीच माहीत नाही पडत. त्याच्या घरून चोरी घेऊन जाईन. चोरी झाली कवा? कालच. नाही मी इथंच तो झोपून. ठीक आहे. तर आता अशा वेळेस असे जे ठीक आहे पोट्टे राहते का ज्याले झोपीत का झालं आणि का नाही अजिबात माहीत पडत नाही. मग हे तुमचा मुलगा कुंभकर्णच आहे किंवा आमचं हे पोट्ट कुंभकर्णच आहे. कुंभकर्णाची पदवी याला देऊन टाकली. ठीक आहे. जे बी कोणी जास्त झोपत असं अकातल्यासारखं असं इथं लय जण असन. ठीक आहे. 10-10 तास झोपणारे. ठीक आहे ना. असं आपण अभ्यासाला एक पुस्तक घेतलं का लगेच पडते, पण मोबाईल घेतल्यावर नाही पडत. ठीक आहे. मोबाईल घेतल्यावर बरोबर किचन चालू आहे ते, पण पुस्तक का घेतलं तर पुस्तक 10 मिनिटात तोंडावर येते वापस. तू का नसा घुमला? ठीक आहे. तर त्याला झोप येऊन राहिली. तर पुस्तक घेतल्यावर झोप येते. काय ते? काय ते? हां. मग तुमचा मुलगा कुंभकर्णच आहे. आता कुंभकर्ण एक झोपरा राक्षस होता असं जर म्हणलं तर कुंभकर्ण विशेष नाम झालं. पण इथं ठीक आहे कोणालाही कुंभकर्ण म्हणायचं आहे तर ते का होईल? सामान्य. ॲक्च्युली हे विशेष नाम आहे. काय? हां.
आमचे वडील म्हणजे जमदग्नी. जमदग्नी म्हणजे रागीट. ठीक आहे, रागीट राजा होता ह्या. ठीक आहे, थोडंसं काय झालं का फुसफुस फुसफुसच करे. का करे, एखाद्याचा बाप राहते असा. ठीक आहे, थोडंसं काय झालं का फुसकून, थोडंसं काय झालं का फुसकून. तुला पन्नाव कसा आल्या, तुला समजत नाही का ते. ठीक आहे, ग्रॅज्युएट झाला. ठीक आहे, मग आता आमचे वडील म्हणजे जमदग्नी. ठीक आहे, जमदग्नी म्हणजे रागीट माणूस. जमदग्नी म्हणजे का, मग आता त्या राजाची पदवी, ठीक आहे, त्यानं कोणाला दिली, आपल्या वडिलांनी. तर आता हे ॲक्च्युली त्या राजाचं नाव आहे, पण इथं जनरल रागीट माणसासाठी वापरत आहे, पण सर्वांसाठी वापरत आहे, म्हणून याला काय लिहायचं, सामान्य. म्हणून इथं पाहायचं का कोण्या वाक्यात कोण्या शब्दाचा कसा वापर केला आहे. मी का म्हणून राहिलं, समजून राहिलं का. हां, मग हे याचं उत्तर लिहायचं का, तर सामान्य मी लिहून दिलेलं आहे. याचं उत्तर का लिहायचं म्हणून बरोबर पण नाव जा. आम्हाला आमच्या वर्गात सुदामा नको. ठीक आहे, मग ते मॅडम म्हणते आम्हाला आमच्या वर्गात सुदामा किडिंग कोक्का पोट्टे नाही पाहिजे, भीम पाहिजे. का पाहिजे, भीम. ठीक आहे, बॉडी बिल्डर पोट्टे पाहिजे. आम्हाला आमच्या वर्गात सुदामा नको, भीम हवे. ठीक आहे, सुदामा म्हणजे हाडकुला होता सुदामा. ठीक आहे, श्रीकृष्णाचा मित्र. ठीक आहे, तर मग आम्हाला वर्गात सुदामा नको, कोण हवे, भीम. भीम म्हणजे धष्टपुष्ट माणसाला का म्हणते, भीम म्हणते. ठीक आहे, तर असे धष्टपुष्ट पोरं पाहिजे म्हणते. तर ते सर्व पोरासाठी, ठीक आहे, तिनं भीम हा शब्द वापरला. ठीक आहे, सर्व पोरासाठी सुदामा हा शब्द वापरला. सुदामा हा श्रीकृष्णाचा, ठीक आहे, जिवलग मित्र होता. तर आता जर अंडरलाईन आलं या वाक्यात, तर सुदामा सालेव का झालं, विशेष नाम. का झालं, हां, त्या वाक्यातलं श्रीकृष्ण का झालं, विशेष नाम. समजलं का. अबे मी का म्हणून राहिलं, समजून राहिलं का. पण इथं सुदामा अनेक मुलायले वापरलं, इथं भीम अनेक मुलायले वापरलं, म्हणून हे का झालं. हां, म्हणून इट इज टोटली डिपेंड अपॉन सेंटेन्स. ठीक आहे, हे समजलं का. अबे हे समजलं का. हां, समजलंच पाहिजे, नसन समजलं तर मला विचारच नाही डबल. ठीक आहे, मग आता पुन्हा, ठीक आहे, याच्यातले सुधारणा होय, ह्याच नियमातले. हां, असे 5-6 नियम आहे. आमच्या गावचा पाटील कर्णाचा अवतारच. ठीक आहे, आमच्या गावचा पाटील कर्णाचा अवतार. ठीक आहे, कर्ण म्हणजे काही तो काही, ठीक आहे, श्रीकृष्णासोबत लढायला जाणार आहे का, पांडवासोबत नाही. ठीक आहे, कर्ण हा दानशूर होता. का होता, हां, खूप खतरनाक माणूस होता. ठीक आहे, जगाच्या इतिहासात काही लोक डावलले गेले, आणि अशा डावलल्या गेलेल्या लोकांचा इतिहास एका माणसानं बाहेर काढला. त्या माणसाचं नाव आहे शिवाजी सावंत. का नाव आहे, शिवाजी सावंत. असा खतरनाक माणूस आहे का ज्या ज्या माणसाचा इतिहास डावलला, त्या माणसाचा इतिहास त्या माणसानं बाहेर काढला. का लिहिले बी पुस्तकं तुम्ही जर, ठीक आहे, मृत्युंजय नावाचं पुस्तक वाचा. कोणतं, ठीक आहे, एव्हरग्रीन कादंबरी आहे. तुम्ही जर कादंबरी वाचायला घेतली तर तुम्ही ते कादंबरी 750-800 पेजची कादंबरी, ठीक आहे, 7 दिवसात खतम करता. रात्री 3:30 वाजत तरी तुम्ही कादंबरी सोडणार नाही. का शब्द वापरले आहे त्यानं, कुठून आणले बा एवढे शब्द, मलाच काही कळलं नाही. सालं का शब्दाचा साठा, वेगवेगळ्या पक्षाचे नावं. ठीक आहे, कुठून असं टी व्हीची सिरियल का लागली बे. ठीक आहे, असं डोळ्यासमोर चित्र तयार होते. कोणी वाचली मृत्युंजय इथं, कोणच नाही वाचली. आयुष्यात आपल्या घरी हे पुस्तक संग्रहणीय असावं. कोणतं, मृत्युंजय. ठीक आहे, आणि आपण वाचल्यानंतर इतर लोकांना वाचायला द्यायचं. पुस्तकच तसं आहे बे. ठीक आहे, ज्या माणसाचा इतिहास कोणच, साऱ्या लोकांना महाभारत सांगितलं, साऱ्या लोकांना, ठीक आहे, श्रीकृष्णाच्या कथा सांगितल्या. ठीक आहे, साऱ्याकडं भागवत होते, पण कोण्याच भागवतात कर्ण कसा होते, कर्ण कसा होता हे सांगितल्या जात नाही. मग हे पुस्तक वाचल्याच्या नंतर अनेक लोकांवर कृष्णावर डाऊट येईल का साला कृष्ण लयच बदमाश होता. ठीक आहे, अबे हो ना बे, हे वाचा तर तुम्ही. मृत्युंजय वाचल्यावर तुम्हाला वाटेल का कृष्ण साला किती बदमाश होता. ठीक आहे, देवसुद्धा असा वागू शकते. ठीक आहे, मग कर्ण कोण होता, तर कर्ण, ठीक आहे, एक नाजायज औलाद होती. का होती, आता नाजायज म्हणजे आता हे ग्रंथ बिंथाईमध्ये ह्या सगळ्या इमॅजिनरी कथा आहे. ठीक आहे, पण त्या ज्या इमॅजिनरी कथा आहे त्याच्यातून काही बोध घेण्यासारखा आहे. मग आता, ठीक आहे, पांडवाची माय कोण, कुंती. कोण, कुंती एका राजाची, ठीक आहे, पोरगी होती, पुत्री. आता तो जो राजा होता त्या राजाच्या घरी एक संत याचा. ठीक आहे, आणि तो संत म्हणजे खूप रागीट होता. त्यामुळे नाव नाही आठवून राहिलं त्या याचं. ठीक आहे, तर
आता त्याची सेवा करायची ती, आता ठीक आहे, ती सगळी सेवा करायची. तर तिले एक मंत्र दिला, ठीक आहे. आणि तो मंत्र तिला सांगितलं का या मंत्राने पुत्रप्राप्ती होते, पण हा मंत्राचा वापर तू लग्न झाल्यावरच करजो. आणि मंत्राचा वापर करताना सूर्याले अर्ध व्हायचं म्हणजे पाणी वाहत नाही का आपण, ठीक आहे. आणि अर्ध वाहताना हा मंत्र म्हणायचा. तर हा मंत्र म्हणल्याच्या नंतर तू प्रेग्नंट राहशील आणि तुझ्या पोटी, ठीक आहे, एक, ठीक आहे, या जगावर राज्यकरण, ठीक आहे, असा पुत्र पैदा होईल. तर तिले मंत्र दिला कोण त्या संतानं. आता तो मंत्र तिले दिल्याच्या नंतर लग्न व्हायचंच होतं, पण तिच्यात उत्सुकता होती का मले ह्या जो संतानं मंत्र दिला ह्या फेकत नसन, खरंच होते का, ठीक आहे, लग्न व्हायचंच. तर तिनं काय केलं, तिनं त्या संताले जाऊ दिलं राजवाड्यातून आणि तिनं दुसऱ्या दिवशी सकाळी प्रयोग केला, ठीक आहे. सूर्याले अर्ध वाहलं आणि मंत्र म्हणला आणि ठिकाणी प्रेग्नंट राहिली. का राहिली, कोणती, लग्न व्हायच्या अगोदर. लग्न व्हायच्या अगोदर प्रेग्नंट राहिल्याच्या नंतर तिचं पोट वाढत गेलं. मग ते तिच्या बापाले दिसलं का अहो तुने हे का केलं, ठीक आहे, तू कोणासोबत प्रेम प्रकरण तर नाही. तर ते म्हणे नाही, मला आपल्या घरी जे संत येते त्यानं पुत्रप्राप्तीचा एक मंत्र दिला होता आणि त्यांनी सांगितलं होतं का बा लग्न झाल्यावर म्हणजो, पण मी का नाही माझ्या मनात उत्सुकता होती तर मी पहिलेच म्हणून टाकला. आता का करायचं, एवढ्या मोठ्या राजाच्या राजपुत्रीची इज्जत जाईल, ठीक आहे. मग तिले कोंडून ठेवलं, तू इथंच राह. एक बुडी दिली, ठीक आहे, सेवा करायला कोंडून ठेवलं, ठीक आहे. 4-5 महिन्याची प्रेग्नंट झाल्याच्या नंतर 5 महिने कोंडून ठेवलं. डिलेवरी झाली, हे पोरगं कोणाचं वय म्हणून सांगायचं, सगळ्याच्या समोर प्रश्न आला. डिलेवरी झाल्याबरोबर ते पोरगं घेतलं, एका पेटीत टाकलं, ठीक आहे, आणि ते पेटीच्या पेटी यमुनेत सोडून दिली. ते पेटी गेली वाहत, ठीक आहे, वाहत वाहत गेली. सकाळी एक माणूस घोडे धुत होता नदीत, यमुना नदीत, त्याला ते पेटी भेटली. पेटीत पाहते तर पेटीत नवजात पोरगं होतं. त्यानं घरी आणलं आणि त्या पोराले मोठं केलं. का केलं, मोठं केलं. आणि तोच होता कर्ण, ठीक आहे. पण ते पोरगं एवढं अफलातून होतं का त्याला पहिलेच सांगितलं होतं त्या साधूनं का हे पोरगं जगावर राज्य करण, एवढं शक्तिशाली राहील. तर म्हणून ठीक आहे त्याले, ठीक आहे, त्याले तो सारथी पुत्र होता. सारथी म्हणजे तो कोण होता, घोडेवाला. तर तो पांडू राजाचा घोडेस्वार होता, म्हणजे रथ चालवत होता. म्हणून मग कर्णाचं नाव पडलं सारथी पुत्र, ठीक आहे. सारथी म्हणजे रथ चालवण्याचं पोरग. पण त्याच्या कानात मासाचं कवच कुंडल होतं, ठीक आहे, म्हणजे मासाचीच रिंग होती त्याच्या कानात जन्मता, म्हणून त्याले कर्ण म्हणे. कर्ण म्हणजे कान, ठीक आहे. मग आता ठीक आहे, आता त्याची परीक्षा घेतली का, ठीक आहे. पितामह भीष्म अंपायर होते, का होते, हां. आणि पितामह भीष्म म्हणजे ठीक आहे सर्व बाबतीत तरबेज माणूस, बुद्धी, युद्ध सराव, सब सगळ्यात खतरनाक माणूस होता तो, ठीक आहे, हस्तिनापूरचा. कोण, पितामह भीष्म. आणि या 5ही पांडवाले ज्यानं विद्या दिली तो माणूस म्हणजे द्रोणाचार्य. कोण, द्रोणाचार्य, ठीक आहे. मग आता त्या ठीक आहे 5ही पांडवाकडं एकाकडं वेगवेगळी विद्या होती. जसं अर्जुन धनुर्विद्येत होता, ठीक आहे. मग गदा चालवण्यात कोण होता, तर भीम होता, ठीक आहे. बुद्धी चातुर्य कोणाकडे होतं, तर सगळ्यात मोठा भाऊ, ठीक आहे, कोण, युधिष्ठिर, ठीक आहे. मग तो धर्मशास्त्र पंडित होता, मग तो सगळे कामं बुद्धी न करे, ह्या धनुर्विद्ये न करे, ठीक आहे. आता ह्या सगळ्याला शिकवलं कोण, हा. आणि द्रोणाचार्याच्या मागं ह्या पांडवाच्या मागं याले पाठवलं, कोणाले, कर्णाले. पण कर्णाची विद्या पाहिली कोण, द्रोणाचार्य. आणि द्रोणाचार्याने सांगितलं का मी तुला शिकवत नाही, कारण हे राजपुत्र होते आणि हा सारथी पुत्र होता. जर राजपुत्रापेक्षा सारथी पुत्र जर मोठा झाला तर मग प्रॉब्लेम येईल. तर तो लहानसं तोंड करून, ठीक आहे, त्या गुरुकुलामधून बाहेर पडला आणि बाहेर यमुना नदीवर गेला आणि सूर्यदेवाला नमस्कार केला.
ठीक आहे, तो जेव्हा बी सूर्याच्या प्रकाशात जाय तर त्याच्या अंगात वेगळी शक्ती संचार होय. कोणाच्या? कर्णाच्या. कारण कर्ण हा सूर्यपुत्र होता. का होता? कारण सूर्याने अर्ध वाहून तिनं मंत्र म्हणला होता ना, तिला सांगितलं होतं का तो सूर्यपुत्र राहील. आणि त्याने सांगितलं का, हे सूर्यदेवा मला कोणीही शिकवायला तयार नाही. ठीक आहे, मग लपू लपू द्रोणाचार्याच्या विद्या पाहाच्या. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ठीक आहे आपलं तो विद्या शिकला सगळ्या. ठीक आहे, आणि सूर्याले गुरु मानलं. आणि मग दवंडी पिटवली पितामह भीष्मनं का आम्ही या ठीक आहे गुरुकुलाच्या माध्यमातून जे लोक प्रशिक्षित झाले आणि आपल्या ठीक आहे पांडुराजाच्या राज्यामध्ये कोण मोठा धनुर्धार्य विद्या प्राप्त आहे त्याची आम्ही परीक्षा घेणार आहे. मग सगळ्यांना भाग घेतला. 5 पांडव. ठीक आहे, मग तिकडं कौरव. ठीक आहे, त्याचे चुलत भाऊ. आणि त्याच्यानंतर कर्णानं बी भाग घेतला. कोण घेतला? कोण? कर्णानं. ठीक आहे, आणि कर्णानं भाग घेतल्याच्या नंतर परीक्षा झाली. ठीक आहे, पितामह भीष्म अंपायर होते. ठीक आहे, आणि एक कुत्र ठेवलं होतं. कुत्र भुकल्याच्या नंतर कुत्र्याच्या तोंडात बाण मारायचा होता. ठीक आहे, तर आता सगळेजण बाण ताणून तयार राहिले. आणि आवाज आल्याबरोबर बाण सुटला पाहिजे ना, कुत्र्याच्या तोंडात गेला पाहिजे अशी स्ट्रिक्ट वॉर्निंग होती. बस कुत्र भुकलं आणि सगळ्यांना बाण सोडले. सगळ्याचे बाण कुत्र्याच्या तोंडात गेले, पण एक बाण एका कुत्र्याच्या तोंडात गेला नाही. आणि सारे लोक जयघोष करायला लागले अर्जुनाचा. कुणाचा? कारण एकाच जणाचा बाण कुत्र्याच्या तोंडात गेला होता, बाकीच्याचे गेले नाही. पण मात्र कर्णाचा बाण कुठं गेला ह्या कुणाला दिसला नाही. तो पितामह भीष्मना ठीक आहे राजदंड ठोपाटला. म्हणे अर्जुन जिंकला नाही, कर्ण जिंकला. तर म्हणे कर्णाचा बाणच गेला नाही. बाण कुठं गेला माहित नाही, यानं कुठं मारला तर. ठीक आहे, परीक्षा होती का आवाज आल्याबरोबर बाण कुत्र्याच्या तोंडात गेला पाहिजे. पितामह भीष्म म्हणे का या विद्येत कोण जिंकला? तर कर्ण जिंकला. आणि कर्णाचा बाण या वडाच्या झाडाच्या ठीक आहे शेंड्यावर एक पक्षी आहे, त्या पक्षाच्या तोंडात गेला आहे. ठीक आहे, तर तिथं शिपायाले पाठवलं आणि तो मेलेला पक्षी पकडून आणायला लावला. त्या पक्षाच्या ठीक आहे ॲट ए टाईम कुत्रंही भुकलं आणि त्याच्याच बिलकुल विदिन द सेकंद अगोदर पक्षी ठीक आहे पक्षी बोंबलला होता. त्या पक्षाच्या तोंडात बाण मारला. कोण? कर्णानं त्या झाडात. ठीक आहे, इतका खतरनाक होता तो. ठीक आहे, म्हणून ठीक आहे जेव्हा कृष्णाची बहीण म्हणजे द्रौपदी, कृष्णाची बहीण होय कोण? तिचा स्वयंवर होता. तर स्वयंवर होता 5ही पांडव का घेणार होते? भाग. मग ठीक आहे पांडवांना भाग घेतला आणि परीक्षा होती का ठीक आहे पाण्यात पाहून वरतं मच्छी होती फिरत, तिच्या डोळ्यात का मारायचा होता? का मारायचा होता? बाण. मग आता ठीक आहे अर्जुनानं श्रीकृष्णानं अगोदरल्या दिवशी सांगितलं होतं ठीक आहे का ह्या सूर्यपुत्र आहे कोण? कर्ण. आणि हा कुंतीचाच पहिला पुत्र आहे असं तिथं फक्त 4 लोकांना माहीत होतं. एक तिच्या वल्लाले, दुसरं कृष्णाले, तिसरं ठीक आहे पितामह भीष्म आणि चौथं कुंती. बाकी कोणालाच माहीत नव्हतं. कृष्णाला माहीत होता. कृष्णाला माहीत होतं का जर ठीक आहे अर्जुनाच्या पहिले जर बाण उचलाची वेळ कर्णाची आली तर कर्ण बाण मारू शकते. कर्णानं धनुष्य उचलल्याबरोबर मी तुला इशारा करीन म्हणे तू उठजो आणि तू मानजो म्हणे का तू सारथी पुत्र आहे, मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही असं म्हणजो म्हणे. ठीक आहे, आता कुंती कोण? ठीक आहे, कुंती कोण? तर भाऊ कुंती कोण? तर कुंती आत्या कोणाची? कृष्णाची. हे पांडव कोण मग? अर्जुन भीम हे आते भाऊ कोणाचे? कृष्णाची. ठीक आहे, मग आता ठीक आहे हे सगळं माहीत होतं त्याला. तर जेव्हा स्वयंवर सुरू झाला आणि अर्जुनाच्या पहिले याचा नंबर लागला. कोणाचा? कोणाचा? तर कर्णानं धनुष्य उचलाचाच हातच लावायला गेला आणि उचलला
तर उभी बस पायाचं बोट उचललं उजव्या पायाच्या अंगठ्याचं, इशारा केला तिले उठ. उठली ते आणि त्याला म्हणते का तू राजपुत्र नाही, तू सारथी पुत्र आहे, घोडा चालवणारा पुत्र आहे, मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही. आता लग्न केलं असतं तर एकाच सोबत राहायला भेटलं असतं. ठीक आहे, आता 5 जणांची बायको झाली ती. अबे पांडवाची बायको होती ना, 5 मिळून एक होती ना. मग अबे पांडवाची बायको होती का, एक केवळ एकट्या अर्जुनाची बायको होती का? नाही, 5ही पांडवाची मिळून बायको होती. कोण कोण? द्रौपदी. मग आता तिले जवा जवा कर्ण डोळ्यासमोर दिसे तवा तवा तिले विचारे का याच्यासोबत लग्न केलं असतं तर बरं झालं असतं, एकाच सोबत राहता आलं असतं. आता 5-5 जणांसोबत राहा लागते. ठीक आहे, पाक कसा कसा कृष्ण ठीक आहे गेम करते. केला गेम कोणाचा? कर्णाचा. पण कर्णाची बाजू अख्ख्या हस्तिनापुरात एकाच माणसाने घेतली होती आणि तो म्हणजे कोण? कोण? दुर्योधन. कोणा घेतली होती? दुर्योधनाने घेतली होती. ठीक आहे, दुर्योधन त्याला माहित होतं का अर्जुनापेक्षा भीमापेक्षा म्हणजे भीमाची ताकद याच्यात आहे, 5ही पांडवाची ताकद याच्यात आहे, ह्या उरून पुरू शकते पांडवाले. ठीक आहे, म्हणून त्याची बाजू कोणा घेतली? त्याची बाजू घेतली दुर्योधनानं. आणि म्हणून दुर्योधनानं त्याला मित्र बनवला आणि शब्द दिला होता का धर्म अधर्म काही राहो, मी मित्र म्हणून तुला शब्द देतो का जेव्हा बी तुझ्यावर संकटाची वेळ येईल तर मी पहिले समोर राहीन. म्हणून अधर्माची बाजू असून सुद्धा, चुकीचं असून सुद्धा, दुर्योधन चुकीचं असून सुद्धा ठीक आहे त्याच्या बाजूनं लढणारा एकच खतरनाक माणूस होता, तो म्हणजे कर्ण. आणि तो मृत्युंजय होता. तर कादंबरीचं नावच आहे मृत्यूवर विजय असणारा माणूस, मृत्युंजय. मरणच नव्हतं त्याले. ठीक आहे, कोणाले? कर्णाले फितुरीनं मारलं. कोणा? कृष्णानं फितूर केलं. ठीक आहे, का केलं? ठीक आहे, का केलं? फितूर केलं. कोणाले? मग आता कर्ण एवढा दानशूर होता का त्याच्याकडे जर कोणी काही मागायला आलं तर तो देऊन द्यायचा. त्या एखाद्यानं मृत्यू जरी मागितला तो देऊ शकत होता. कोण? हा. मग एका साधूले भिक्षा मागताना पाठवलं कृष्णानं आणि त्याचं जे कवच कुंडल आहे ते मागितलं, ते बी देऊन टाकलं कवच कुंडल. ठीक आहे, कोणाचं? कर्णाचं. कर्ण किती दानशूर होता? खरंच दानशूर आहे का? तर तुम्हाला सांगतो, जेव्हा कर्ण युद्धभूमीत धारा तीर्थी पडला, बंद्या अंगावर बाणा आहे, काय अंगावर बाणा आहे त्याच्या, आणि युद्धभूमीवर पडून आहे, तेव्हा श्रीकृष्णानं त्याही कंडिशनमध्ये कर्णाची परीक्षा घेतली का खरंच कर्ण दानशूर आहे का? आणि दानशूर जर असाल तर मी याचा ठीक आहे याही कंडिशनमध्ये दान करू शकते का? तर युद्ध पहिले कसं होय, तर इकडं ठीक आहे कौरवाचे, इकडं पांडवाचं सैनिक दिवसभर युद्ध करे, सायंकाळ झाली का थांबे, सगळे आपल्या याच्यात जाय, सगळे हे आपल्या याच्यात जाय, संध्याकाळी मेलेले सगळे लोक उचलून अंतिम संस्कारासाठी घेऊन जाय. मग आता पितामह भीष्मनं प्रतिज्ञा केली आणि पितामह भीष्म कोणाच्या बाजूनं? तर दुर्योधनाच्या बाजूनं. ठीक आहे, पितामह भीष्मनं प्रतिज्ञा केली का उद्या मी 5ही पांडवाले खतम केल्याशिवाय पाणी पिणार नाही. साला कृष्णाला वाटलं का पितामह भीष्मनं जेव्हा शपथ घेते तर पितामह भीष्माची शपथ कधीच आजपर्यंत का झाली नाही, चुकीची ठरली नाही, आणि पितामह भीष्म जे बोलते ते करून दाखवते. उद्या आपले 5ही आतेभाऊ जाणार, मग आता का करायचं? तर अर्जंटमध्ये ठीक आहे, अर्जंटमध्ये ठीक आहे द्रौपदीला बोलावलं. कोणा? कृष्णानं. कोणाला बोलावलं? अर्जंटमध्ये बोलावलं का तू आत्ताच्या आत्ता ये. रथ पाठवला तिला घ्यायला, युद्धभूमीवर आणलं. ठीक आहे, आता इथून तर मधात 2 किलोमीटरचं ग्राउंड होतं, तिकडं त्याची भूमी, इकडं ठीक आहे पांडवाची जागा, पांडवाच्या बाजूनं कृष्ण होता. ठीक आहे, आणि दुर्योधनाला दिमाग नव्हता थोडासा, म्हणून दुर्योधन हारला. दुर्योधनानं ठीक आहे कृष्ण विचारे का दुर्योधना तुला का पाहिजे माझ्याकडून सांग, पांडवही मागत आहे तूही मागत आहे, तुला का पाहिजे? तर श्रीकृष्णाची मोठी सेना होती. ठीक आहे,
पूर्ण शेणाच्या शेणा मागून घेतली, मला शेणा द्या. आणि पांडवानं का मागितलं, तूच पाहिजे, तू एकटा असला काफी आहे आम्हाला. ठीक आहे, पांडवानं कृष्णाला मागितलं आणि बंदी शेणा कौरवानं दुर्योधनानं मागितली, व शेणा त्याच्याकडून गेली. आता हे हुशार कृष्ण, ठीक आहे, रणनीतिकार होतो. आता कृष्णानं काय केलं, द्रौपदीला बोलावलं, रथात बसून, ठीक आहे, कुठं नेलं, दुर्योधनाच्या त्या युद्धभूमीच्या तिथं नेलं, जिथं त्याचा, ठीक आहे, पेंडाल गिंडाल आहे. आणि तिथं पितामह भीष्मच्या ठीक आहे, कुटीच्या बाहेर ह्या थांबला. तिले म्हणे एकटीच जा आतमध्ये पाया पड. ते उतरली, पितामह भीष्मच्या कुटीत गेली, पाया पडली. पाया पडल्यावर आशीर्वाद दिला, सदा सौभाग्यवती भव. ठीक आहे, आता ज्या माणसानं दुपारी शपथ घेतली होती का त्या नवऱ्याला मी मारणार, ठीक आहे, त्यालाच म्हणते का तू, ठीक आहे, सदा सौभाग्यवती भव, आता मारू शकत नाही. ठीक आहे, तिनं आशीर्वाद घेतला ना का सदा सौभाग्यवती भव, बस. ठीक आहे, आणि ते जेव्हा पाया पडून उभी झाली तर म्हणे कृष्ण कुठं आहे. तुम्हाला कसं माहीत कृष्ण माझ्यासोबत आला आहे. नाही, हे काम कृष्णच करू शकतो, दुसरा एवढा हुशार माणूस इथं कोणीच नाही. ठीक आहे, कृष्ण कुठं आहे, तर म्हणे कृष्ण तुमच्या कुटीच्या बाहेर आहे. ठीक आहे, तर बाहेर जाऊन त्याला भेटले कृष्णाले, का तुनं माया गेम केला. ठीक आहे, बरोबर केलं नाही तुझं. आणि मग ठीक आहे, आणि मग तिले घेऊन, ठीक आहे, कृष्ण परत गेला. का गेला, परत गेला. आणि मग दुसऱ्या दिवशी कर्णाले मारलं. ठीक आहे, ते म्हणजे सूर्य मावळला असा दाखवला. ठीक आहे, आणि त्याचं चाक गाऱ्यात फसलं, तो चाक उचलायला गेला. ठीक आहे, तवाच अर्जुनाले म्हणते का बाण मार. अर्जुन म्हणते का मी बाण मारू शकत नाही, त्याच्या हातात शस्त्र नाही, आणि हे अधर्माचं काम आहे. युद्धामध्ये धर्म अधर्म पाहत नसते. तू बाण मार, नाही तर तो कधीच मरणार नाही. ठीक आहे, म्हणून मग त्याला बाण मारते आणि तो मग धारा तीर्थी पडते, रक्ताच्या थारव्यात राहते. सारे लोक कर्ण धारा तीर्थी पडलाय, सारं युद्ध थांबते, सारे लोक त्याच्या भोवताल गर्दी करते. कोणाच्या भोवताल, कर्णाच्या भोवताल पूर्ण लोक गर्दी करते. त्याच्यात एक बुडा श्रीकृष्णच पाठवते बुड्याले, आणि तो जोरदाराने चिल्लावते का हाय का कोणी दानशूर, मायापुराचा अंतिम संस्कार करायचा आहे, त्याच्या अंतिम संस्काराले पैसे सुद्धा नाही, कोणी दानशूर आहे का, असा चिल्लावते. एवढ्या गर्दीत आणि मरण यातना भोगत असताना कर्णाले तो आवाज ऐकायला येते. तर त्या कर्णाचं डोकं त्याच्या पोराच्या मांडीवर राहते. म्हणते कोण आहे बाहेर आवाज देऊन राहिलं का हाय का कोणी दानशूर म्हणून, त्याला आण इकडं मायाकडं. तर त्याले बोलावून आणते बुड्याने. तर कर्ण विचारते का काहून बाबाजी, का झालं, का पाहिजे तुम्हाला. कालच्या युद्धात माझा पोरगा धारातीर्थी पडला, त्याच्या अंतिम संस्काराची सोय लावायची माझी सोय नाही आहे, मला काही पैशाची गरज होती. तर युद्धभूमीवर जाते, ते सगळे लोक सोन्याचे भांडे वांडे काढून ठेवते, सगळं लोखंडाचंच राहते. ठीक आहे, तर कर्णाले वाटते का साला आता मायापाशी दान करायला काहीच नाही, बंद अंगावर लोखंडाचंच आहे. तर त्याला आठवते का आपला एक दात सोन्याचा आहे. तर पोराले म्हणते का दगड घे आणि माया दात पाड. तर पोरग म्हणते बाबा तुम्ही पहिलेच मरण यातना भोगत आहे आणि मी तुमचा दगडान दात पडू, मी नाही करत. बाप म्हणून सांगत नाही म्हणते, सेनापती म्हणून सांगत आहे या सैनिकाचा, माया दात पाड. त्याचं पोरग गोट्यानं दात पाडते कर्णाचा. कृष्ण पाहतच राहते. ठीक आहे, दात रक्तानं माखलेला राहते, तसा दान देता येत नाही. तर डोळ्याच्या अश्रूनं तो दात धुते. मग असं दान देता येत नाही बा, पूजा करून द्या लागते. तर पूजा काहीच नाही राहते तर हळदी कुंकू. तर सकाळी ठीक आहे बायकोनं कर्णाच्या ठीक आहे फुलाची माळ हाताने बांधून दिली राहते, त्याच्यातले फूल तोडते, त्या दातावर वाहते आणि तो दात ठीक आहे त्या बुड्याच्या हातात देते. तर कृष्ण पाहत राहते का सालं याची परीक्षा घेतली, मरणाच्या टायमाले बी ह्या पास झाला. ठीक आहे, का खतरनाक माणूस असन म्हणून त्याच्या नावासमोर का लागते, दानशूर लागते. का मराच्या टायमाले बी परीक्षा घेतल्यावर परीक्षेत पास झाला कोण. मग हे सगळे त्या पुस्तकात वाचल्यावर मला डाऊट आला का साला कृष्ण किती बदमाश होता. ठीक आहे, म्हणून तर मग बवाल निर्माण झाला.
का बा कृष्णाला तुम्ही डॉमिनंट केलं, कृष्णाची बाजू तुम्ही बरोबर मांडली नाही. हा प्रश्नाचा भडीमार झाला कोणावर? शिवाजी सावंतवर. म्हणून शिवाजी सावंतनी कृष्णावर 1200 पेजचं पुस्तक लिहिलं. त्याचं नाव आहे युगंधर. का नाव आहे? युगंधर. खतरनाक आहे बे, का लिहिते शिवाजी सावंत. मला लय कादंबऱ्या वाचल्या म्या, त्याच्यातली मला आवडलेली कादंबरी म्हणजे मृत्युंजय. का डोळ्यासमोर चित्र उभं होते बे, असं युद्धावर चालला आणि ते सैनिकन हे ते असं चित्र डोळ्यासमोर पैदा होते. ते फक्त आणि एक वेळा घेतली हातात का रात्री 3:30-4 वाजते तरी वाचूच्याच लागते. जसं ते याचं फॅड राहते ना आपलं वेब सिरीजचं, बस तसंच आहे. पण ते आनंद पाहिजे वाचायला, तोच माणूस वाचू शकते. नाही ज्याला वाचायचा कंटाळा येते त्याचं काम नाही हे. ठीक आहे, तर असं आहे. ठीक आहे, तर म्हणून ठीक आहे म्हणून डाऊट पाहिजे. दुसरी कादंबरी म्हणजे छावा. कोणती? हां, ज्याच्यावर पिक्चर निघाला पण त्याच्यात बाजू मांडल्याच नाही बरोबर. ठीक आहे, छावा पिक्चरमध्ये बाजू नाही मांडल्या. ठीक आहे, संभाजी महाराजाच्या बरोबर. ठीक आहे, छावा कादंबरी जर वाचा ना तुम्ही, छावा दुसरी कादंबरी, तर छावा कादंबरी जेव्हा लिहिली तेव्हा आचार्य अत्रे त्याच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला गेले तर आचार्य अत्रे म्हणे, का रे म्हणे तुला म्हणे मृत्युंजय कादंबरीत कृष्णापेक्षा कर्णाला मोठं दाखवलं म्हणे. तसं इथं शिवाजीपेक्षा संभाजीले तर मोठं नाही दाखवलं. असंच नाही केलं तुला लिहिलं तर. का म्हणते माहीत आहे शिवाजी सावंत आचार्य अत्रेले? ठीक आहे, छावा छावा आहे आणि सिंह सिंह आहे. ठीक आहे, म्हणून पुस्तकाचं नावच नाही छावा दिलं. मला माहीत होतं तुम्ही असे मला प्रश्न विचाराल. ठीक आहे, काय म्हणे? छावा छावा आहे आणि सिंह बाप बाप आहे. ठीक आहे, बाप बाप आहे. ठीक आहे, म्हणून पुस्तकाचं नाव दिलं छावा. ठीक आहे, ते अजूनही तुम्ही छावा कादंबरी घेतली तर जे आचार्य अत्रेनं म्हटलं आहे ते मागच्या पेजवर लिहून आहे. ठीक आहे, तुम्ही जर वाचाल तर तुम्हाला ते दिसन. त्याच्यासाठी वाचा लागते. का करायला लागते? वाचा लागते. कधी वाचायचं सर? आम्ही अभ्यास करत असताना संध्याकाळी झोपाच्या वेळेस अशा कादंबऱ्या आणायच्या आणि रोज 20-25 पेजेस झोपता झोपता वाचता येते. आम्ही असंच वाचू. ठीक आहे, फक्त मी मृत्युंजय कादंबरी मात्र 8 दिवसात वाचली होती. ठीक आहे, काही लोकांना तर 4 दिवसातच वाचली बाबा. ठीक आहे, तुम्ही रात्री 3:30-4 वाजेपर्यंत वाचून ठेवून देऊ. ठीक आहे, पण अशाही कादंबऱ्या आम्ही लय वाचल्या. आम्ही रोज संध्याकाळी वेगवेगळे पुस्तकं आणू. पुण्यातच होतो. ठीक आहे, पुस्तकं इझिलीच भेटे, विकतच आणू डायरेक्ट आणि बस दोघा मिळून आणू. ठीक आहे, त्याची झाली का मी वाचू, माझी झाली का तो वाचे. पण वाचायचे, खूप काही शिकायला भेटते. आयुष्य कसं खतरनाक असते, संघर्षाच्या कहाण्या वाचायच्या. चिकण्या चोपड्या ब्राह्मणाची पुस्तकं वाचायची नाही, त्याच्यात काहीच नाही राहत. ठीक आहे, हागाले गेला आणि मुताले गेला आणि टमरेट घेऊन गेला. ठीक आहे, कादंबरी वाचायची आहेत. कोल्हाट्याचं पोर वाचा. पुन्हा कोणाचं वाचली का? कोण? कोल्हाट्याचं पोर. नाव आहे किशोर शांताबाई काळे. का नाव आहे? बापाचं नाव आहे का? कोल्हाट्याचं पोर म्हणजे कोणाला म्हणते? तमाशात नाचणाऱ्या बाईचं पोरग. बाप कोण आहे माहीतच नाही, म्हणून कोणाचं नाव दिलं? तमाशात नाचणाऱ्या बाईचं पोरग MBBS डॉक्टर झालं. काय झालं? MBBS. आणि ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबईत. तर त्या पुस्तकामध्ये त्याने जशा शिवा दिल्या लोकांना तशा शिवा लिहिल्या आहे. जेवढ्या घाणेरड्या दिल्या तेवढ्याच घाणेरड्या लिहिल्या आहे. आणि त्याची एक आजी होती जिंजी नावाची. जिंजी. हा, तिचं कॅरेक्टर आहे खतरनाक. त्याच्यात जसं जसं म्हणलं लोकांना तसंच लिहिलं आहे. ठीक आहे, तुम्हाला सांगतो का किती वेदना असायला पाहिजे एखाद्या माणसाला, किती दुःख असायला पाहिजे. त्या कादंबऱ्या जेव्हा वाचाल ना तर तुम्हाला कळण आपण काहीच नाही. MBBS करत असताना, सेकंड इयरले असताना त्याची मावशी मुंबईत तमाशा घेऊन नाचायला आली तर त्याच्या कॉलेजचे मित्र त्याला म्हणते का त्या मावशीचा का रेट आहे रे म्हणते एका रात्रीचा. लिहिलाय त्यानं त्याच पुस्तकात असंच का माले माया मित्रा क्लास वर्ग मित्रांनं मले माया मावशीचा रेट विचारला. तसंच लिहिलं आहे, जसं म्हणलं तसंच. कसं वाटलं असं? असं म्हणल्याच्या नंतर कसं फील व्हायला पाहिजे, कसं वाटलं असं? तसंच लिहिलं आहे. म्हणून अशा कादंबऱ्या वाचायच्या, खतरनाक कादंबऱ्या.
आणि रिअल स्टोरी आहे ते. हे काही काही कुठून घेतली बा आणि इमॅजिनरी आहे बा. हां, म्हणून अशा कादंबऱ्या वाचणं गरजेचं आहे. ठीक आहे. माणसाले आयुष्य, ठीक आहे, आणि त्याची जडणघडण शिकवते. कोण? कादंबऱ्या. म्हणून जे जुने लोक आहे ना, ठीक आहे, एवढे हुशार कसे होते, एवढे विचारवंत कसे होते, हे सगळे पुस्तकं वाचून दुसऱ्याच्या आयुष्यात काय घडलं, आपल्या आयुष्यात किती सुख आहे आणि किती दुःख आहे, आपल्यापेक्षा किती दुःख होतं लोकायला, त्या परिस्थितीतून त्यानं. अबे MBBS होणं म्हणजे तमाशात नाचणाऱ्या बाईचं पोरगं काही साधी गोष्ट आहे का बे? बापाचं नाव माहीत नव्हतं, ठीक आहे, मायले माहीत होतं, पण त्याला विचारायला गेल्यावर, ठीक आहे, हाकलून दिलं. बापाचं नाव द्यायला तयार नव्हतं कोणी, माईचंच नाव लागलं. म्हणून तर पुस्तकावर नावच आहे, किशोर शांताबाई काळे. एवढंच आहे, खूपही जास्त नाही. 150 पेजची कादंबरी असेल, वाचायची, ऑनलाईन बोलवायची, ॲमेझॉनवर उपलब्ध असेल. काय असेल 100-150 रुपयाची. असे तर 10 दिवसाचे चहाचे पैसे नाही ते 150 रुपये. आपल्यापाशी असल्या पाहिजे अशा सांगणे. माझ्यापाशी सगळ्याच आहेत, पण मी 2-4 जणांना दिले, आणून नाही दिले. पुस्तक देणं बंद केलं मी. बदमाश पोट्टी आहे. वाचन नाही ना, आणून नाही दे. ठीक आहे. माझी मृत्युंजय कादंबरी गेली, कोण नेली पताच नाही. नेली दिल्ली एकानं, दुसऱ्याने तिसऱ्याले पताच नाही. छावाई तशीच गेली. आता मी नवीन आणल्या का आता माहीत नाही, नवीन घरी आणीन मी. वाचायला दिल्यावर कमीत कमी वाचून झाल्यावर वापस तर आणून द्यायला पाहिजे. पुढे वापस बी नाही आणून देत असं. ठीक आहे. तर आता लक्ष द्या, कर्णावरून गोष्ट निघाली. कायच्यावरून? कर्ण लय खतरनाक माणूस होता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहास डावलला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना स्त्रीलपंड, बेवडा, म्हणजे दारुड्या असं ब्राह्मणानं लिहून ठेवलं साल्यानं. इतके बदमाश आहे ब्राह्मण. समजलं का? असं लिहून ठेवलं म्हणलं, समजलं का? इतके बदमाश आहे पुण्यातले ब्राह्मण. यायनं का केलं? तर यायनं संभाजी महाराजाचा इतिहास लिहिताना, ठीक आहे, एक ठीक आहे, इंग्लंडवरून माणूस आला. छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहास ऐकून, तो इतिहासकार होता युरोपातला, त्याला छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे होते, पण समजून घ्यायला महाराष्ट्रात उतरला. तो पुण्यात गेला. पुण्यात काही लोकांनी विचारलं का मला संभाजी महाराजाचा इतिहास जाणून घ्यायचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहास जाणून घ्यायचा आहे, मी कोणासोबत कॉन्टॅक्ट करू? असा विमानतळावर विचारते. त्याला ब्राह्मणच नाही भेटा. त्यानं सांगितलं, ठीक आहे, भांडारकर प्राच्य इतिहास संशोधन मंडळाकडे जा. आता भांडारकर म्हणजे ब्राह्मण. त्यानं अख्खं पुस्तक त्यानं जसं जसं सांगितलं तसं तसं लिहिलं. आणि त्या पुस्तकात प्रस्तावना लिहिते. त्या प्रस्तावनेत तो का लिहिते माहीत आहे? आता तो इंग्लंडचा, त्याला का घंट्या माहीत महाराष्ट्राचा इतिहास? त्याला जसं सांगितलं तसं लिहिलं. त्यानं का लिहिलं माहीत आहे? ठीक आहे, त्यानं का लिहिलं माहीत आहे? त्यानं लिहिलं, ठीक आहे, दादाजी कोंडदेव इज द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी. ठीक आहे. आता त्याला माहीत असेल का? अबे सरळ सरळ म्हणून राहिला का शिवाजीचे खरे वडील दादाजी कोंडदेव आहे. साल्याले पॅन्ट काढून पन्ना आले पाहिजे. त्याले पन्ना आणण्यापेक्षा त्याले ज्यानं सांगितलं, हे पुस्तक जसं लॉन्च झालं, संध्याकाळी संभाजी ब्रिगेडच्या 10-15 ट्रक भरून रात्री संभाजी ब्रिगेडचे पुरे लोक प्राचार्यकर इतिहास संशोधन मंडळाच्या ठिकाणी रात्रभरात फोडफाड पेटून मोकळं. पुस्तकार बॅन बंद, ढोबर बंद, पेटून टाकलं, पार खतम करून टाकलं लेखाचं. रात्री 1:30 वाजता हमला. कुठं? पुण्यात. साला असा इतिहास लिहा, असं लिहिलं आहे. ठीक आहे, असं लिहिलं आहे डायरेक्ट पुस्तकात. म्हणून पुस्तक बॅन आहे भारतात. त्या पुस्तकाचं नाव होतं द शिवाजी, ठीक आहे, द इस्लामिक किंग ऑफ इंडिया. ठीक आहे, काय होतं? शिवाजी द इस्लामिक किंग ऑफ इंडिया. पुस्तकाचा लेखक आहे, ठीक आहे, काय नाव त्याचं? जेम्स काहीतरी नाव होतं त्याचं. ठीक आहे, तुम्ही गुगलवर सर्च करा, शिवाजी द इस्लामिक किंग ऑफ इंडिया. इतके बदमाश आहे. ठीक आहे, सगळेच ब्राह्मण असे आहे असं नाही म्हणत. ठीक आहे, जी विचारसरणी आहे, ठीक आहे, ती बदमाश आहे. 50व्या वर्षी शिवाजी महाराज मरू शकते का रे?
जन्म कवाचा आहे? हा 86, मृत्यू 80. किती वर्ष? किती वर्ष? 50 वर्षात छत्रपती शिवाजी म्हणू शकते? ठीक आहे, नाही. संभाजी महाराजाचा इतिहास तर किती क्रूर वागले ते पाहिलंच आहे तुम्ही. ठीक आहे, पण मात्र त्या ठीक आहे तो जो हे आहे पिक्चर आहे, त्या पिक्चरमध्ये अजून बरीचशी रियालिटी दाखवली नाही जे दाखवायला पाहिजे होती. पुन्हा महात्मा ज्योतिबा फुलेचा पिक्चर आला, ठीक आहे, त्याच्यात बी रियालिटी दाखवली नाही. ठीक आहे, अनेक अनेक रियालिट्या लपून ठेवल्या. म्हणजे एवढं हे काहीच नाही पिक्चरमध्ये दाखवलं, याच्यापेक्षा खूप क्रूरपणे वागले लोक. आता देश आझाद झाला, तुम्हाला ठीक आहे राज्यघटनेनं अधिकार दिले, म्हणून तुम्हाला काही जाणवत नाही. पण UP बिहारमध्ये गेले तर किती अस्पृश्यता आहे ते आजही जाणवून तुम्हाला अजूनही आहे. ठीक आहे, छुवाछूत म्हणते त्याला, अछूत अजून बी आहे. तुम्ही जे पिक्चरमध्ये पाहता ना गंगाजल, आर्टिकल 15, ठीक आहे, आपल्या इकडे नाही. आपणला म्हणजे आपलं राज्य पुढारलेलं आहे. आपण 50 वर्ष पुढं आहे भारताच्या. आपण बंद्या भारतात जेवढे राज्य आहे त्याच्या 50 वर्ष पुढं आहे. कोण? हां, आपण महाराष्ट्र. महाराष्ट्र लय पुढारलेलं राज्य आहे. ठीक आहे, हे आता आणून राहिले धर्माचे झेंडे घेऊन. आपल्या इथं वारकरी संप्रदायाची परंपरा आहे जुनी. ठीक आहे, तिथं कोणत्याच माणसाले जातीभेद ठीक आहे या दृष्टिकोनाच्या पलीकडं पाहिजे माणूस म्हणून. म्हणून तुम्ही पंढरपूरच्या वारीत गेले तर सगळ्याले माऊलीच म्हणते. तो गोंडराव, गवारीराव, कुणबीराव, तेलीराव, माईराव, लोहारराव, सुतारराव, कोणीराव. ठीक आहे, तिथं माणसाचा ठीक आहे धर्म जात ओळखल्या जात नाही. हे वारकरी संप्रदायाची पहिलेपासून शिकवण आहे. म्हणून आमच्या गावाचा पाटील कर्णाचा अवतार. कर्णाचा अवतार म्हणजे दानशूर. पाटलाले उपमा दिली कोणाची? हां, जो जो दानशूर राहील त्याला काय म्हणते? कर्ण. का म्हणते? कर्ण. ठीक आहे, आमच्या वर्गात 3च पाटील आहे. किती पाटील आहे? 3. ठीक आहे, आता हे पाटील जे आहे हे पाटील आडनाव आहे. कोणाचं काय? पण त्याले जे पाटील की सारखे राहते हे आमच्या गावाचा पाटील होय म्हणते. ठीक आहे, तो पाटलासारखा राहते. ठीक आहे, बस स्टँड राखते. ठीक आहे, एक एक वावर इकून खात जाते. ठीक आहे, आता ल गायब झाला मग पाटील शिल्लक राहिले आता. ठीक आहे, त्याच्यातला ल गायब झाल्यावर काय राहिली? पाटील. आमच्या वर्गात 3च पाटील आहे. आता इथं पाटील हा शब्द सामान्य नाम म्हणून आला आहे. मी सोमवारी नागपूरला जाणार आहे. केव्हा? आता आता इथं पहा, मी सोमवारी नागपूरला जाणार आहे. तो स्पेशल. आता सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे विशेष नाम आहे. काय? काय? आता या वाक्यात म्हणते मी सोमवारी नागपूरला जाणार आहे, तर इथं सोमवार विशेष नाम म्हणून आलं. माझ्या आईने 16 सोमवाराचे व्रत केले. किती किती किती? हे जे आहे ठीक आहे का 16 सोमवाराचे व्रत केले. हे जे सोमवार आहे दुसऱ्या वाक्यात 16 सोमवार, तर हे आहे विशेष नाम. हा काय? सामान्य. आता गुरुवार सुरू झाले. ठीक आहे, बयाड आहे भारतातल्या बाया. ठीक आहे, बयाडच म्हणायला लागेल ना. माई बायको बी बयाडच आहे. अहो म्हणलं ते सुधर. त्या कथेत का आहे? ठीक आहे, ठीक आहे, बुललेलं जहाज वरतं येते, मेलेला माणूस जिवंत होते कथा वाचल्यानं. असं होईन का? काही फोकणाड्या. नेटवर्क मार्केटिंगचा सगळ्यात मोठा धंदा आहे हा. ठीक आहे, गुरुवारचे. ठीक आहे, हे गुरुवार संपले का 16 जणीले बोलाव, हळदी कुंकू लाव. ठीक आहे, तिले एक एक पोथी दे. पोथी कुठून येते? पोथी कोण छापते? तर पोथी छापते गोरखपूरचे ब्राह्मण, UPतले. प्रिंटिंग प्रेस गोरखपूर. अबे किती मोठा धंदा आहे या. का नेटवर्क मार्केटिंग आहे खतरनाक. ते 16 जणीले बोलावन, तिले 16 पुस्तकं देईन, पुन्हा त्या 16 जणी पूजा करन तर डायरेक्ट 16चा वर्ग. 16चा वर्ग होईल ना. एक जणी एक वर्धेले येते, केकर बुक डेपो मधून 16 पोत्याने येते, मग ते पुन्हा 16 जणीला देईन. खतरनाक लोक आहे. ठीक आहे, आता एका साध्वीचा रील्स व्हायरल झाला होता. तुम्ही पाहिलं का? एका साध्वीचा साधूसोबत रील्स व्हायरल झाला होता रूममधला.
अन लोक तिळे भागवत कथा करायला बोलावते. अरे देवा म्हणलं का, ठीक आहे दिवसा वेगळे धंदे, रात्री वेगळे धंदे, ठीक आहे रूममध्ये, ठीक आहे. अबे तिले भागवताले बोलावते, तिले बा कायदा त्या गाडी नाही राहत का ते वरचं हे निघते का म्हणते त्याला संद्रूप, त्याच्यातून हार बिरं टाकून. मी म्हणलं कुठं चालली दुनिया, ठीक आहे. खतरनाक काम आहे. इथं या देशाच्या सैनिकासाठी ज्यानं -30°C जिवंत राहासाठी घरं बनवली, ज्याच्या नावानं 400-500 पेटेंट आहे, ठीक आहे, त्याले देशद्रोही म्हणून पाकिस्तानसोबत संबंध आहे म्हणून, ठीक आहे, खोट्या आरोपात जेलमध्ये टाकते. आणि इथं आसाराम बापू, ठीक आहे, बाबा राम रहीम हे पॅरलवर सुटते, सर्रास मोकळे फिरून राहिले. म्हणजे या देशात लोकशाही आहे का नाही मला काही कळून नाही राहिलं. बाबा राम रहीम कमी खतरनाक होता, ठीक आहे. त्याच्या बगीच्यातलं एक वांग किती रुपयाचं खपायला पाहिजे? 18,000चं एक वांग्याने लेकरू होते म्हणे. तो आमच्या इथे एक पुन्हा होता, तो आंबे खाल्ले तर लेकरं होते म्हणे माझ्या बगीच्यातले, ठीक आहे. भिडे गुरुजी, मग आंबे शिकणं म्हणा, आम्ही लग्नच नाही करत ना, ठीक आहे. अबे हो ना बे, भिडे गुरुजी नावाचा आहे, ठीक आहे. तो तो भिडे नाही वय, तो कुलकर्णी वय. कोण वय? कुलकर्णी. आणि तो म्हणते आंबे खाल्ल्याने लेकरं होते, तर म्हणा तूच ते ना आंबे सगळ्याले पोरीले, ठीक आहे. आम्हाला काय करायचं आहे, लग्नच नाही करत आम्ही, बिना लग्नानंच पोरं होते. असं काही वक्तव्य करतात, ठीक आहे. आता मराठा समाजाच्या आरक्षणाचा जेव्हा मुद्दा निघाला, तो काय म्हणते, मराठ्यांनी आरक्षण मागू नये, मराठा हे राज्यकर्ते जमात आहे, त्यांनी राज्यच करावं. असं का? मग उरलेलं ब्राह्मणासाठी ठेवायचं का बंद आरक्षण? ठीक आहे. बदमाश लोक आहे, ठीक आहे. आपल्या जाती धर्मात, ठीक आहे, भांडणं लावणारे लोक आहे साले हे, ठीक आहे. मग किती नियम आहे? 106 पेज आहे याच्यात, आपण 8व्याच पेजवर आहे. माय बाई, ओके, ठीक आहे. आता पहा, ठीक आहे. तिसरा नियम असा आहे, म्हणून कादंबऱ्या वाचा. का वाचा? अभ्यास बी करायचा. म्हणजे काय होते, कधी कधी अभ्यास करताना बोर होते. आम्ही एंटरटेनमेंट म्हणून कादंबऱ्या वाचू. का वाचू? हां. आणि आम्हाला त्याच्यातून खूप काही शिकायला भेटलं, ठीक आहे. का भेटलं? खूप काही शिकायला भेटलं. तर आता बंद नको करू, चालेल? हां, बंद नाही केलं ना? हां. आता तिसरा प्रकार, ठीक आहे. का म्हटलं? तिसरा प्रकार कायचा? अबे कायचा? हां, भाववाचक नामाचा, ठीक आहे. नामातल्या नियमाचा तिसरा नियम. कितवा नियम? पहिलं पाहिलं आपण का विशेष नामाचा वापर सामान्य नाम म्हणून, दुसरा पाहिला सामान्य नामाचा वापर विशेष नाम म्हणून. आता भाववाचक नामाचा वापर विशेष नाम म्हणून होतो, ठीक आहे. आता हे तर लयच सोपी आहे. विश्वास क्रिकेट चांगला खेळतो. आता विश्वास पोट्ट्याचं नाव आहे, ठीक आहे. पण आजकाल माझा तिच्यावर अजिबात विश्वास नाही, कारण तिनं मला एक वेळा धोका दिला, ठीक आहे. मला म्हणे तुझ्यावरच प्रेम आहे, तिचं 4 जणांवर होतं, ठीक आहे. म्हणून आजकाल माझा तिच्यावर अजिबात विश्वास, हे विश्वास भाववाचक होय आणि हे विश्वास, मग विश्वास पोट्ट्याचं बी नाव राहते ना. हां, विश्वासराव बावनकुळे, ठीक आहे. माझ्यामुळे तिच्या घरात शांती नांदत नाही, ठीक आहे. म्हणजे माझं अफेअर चालू आहे, ठीक आहे. तिचं लग्न झालं आहे आणि मी आताही तिच्यासोबत बोलतो, हे तिच्या नवऱ्याला माहीत पडलं आहे. आणि म्हणून, ठीक आहे, माझ्यामुळे तिच्या घरात शांती नांदत नाही. हे कोणती शांती होय? मी तिच्या घरात नवीन शांती देऊन बसवली का? नाही, ठीक आहे. अबे हे शांती माई कोणी होय का? नाही, ठीक आहे. माझ्यामुळे तिच्या घरात शांती नांदत, हे भाववाचक नाम आहे. पण शांती 10वीची परीक्षा, अरे मी म्हणलं नापासच झाली पास. कोण? आता हे पोट्टीचं नाव आहे. का नाव आहे? पोट्टी. शांताबाई, ठीक आहे. मग
माझ्या आईचे माझ्यावर भरपूर प्रेम आहे. काय आता हे प्रेम का होय? प्रेम MPSCची परीक्षा का झाला? आता का झाला? हां, पास झाला. तर हे प्रेम का होय? विशेष नाव. मग आनंद बी आहे. ठीक आहे. भारताने पाकिस्तानची मॅच जिंकल्याबरोबर माझा आनंद द्विगुणित झाला. आता आनंद का होय? भावाचा. ठीक आहे. आणि आनंद BSCची परीक्षा नापास झाला का होय? विशेष नाम. किंवा आनंद आजच नागपूरले गेला का होय? ठीक आहे. मग हे जे भावाचक नाम आहे हे एवढेच नाही आहे. ठीक आहे. नृत्य, कृत्य, तुमच्या अवस्था ज्या दर्शवते त्या बी भावाचक नाव आहे. तारुण्य, अबे तारुण्य, ठीक आहे, हे बी भावाचक तुमची अवस्था दर्शवते ना. अवस्था, मृत्यू, मेला, तारुण्य, वार्धक्य, ठीक आहे, हे सगळे, उंची, हे सगळे सुद्धा काय आहे? भावाचक नाम आहे. हे कल्पनेनं जाणलेल्या गोष्टी आहेत. तारुण्य म्हणजे जवानपण, वार्धक्य म्हणजे म्हातारपण. ठीक आहे. कोणाला काही प्रॉब्लेम? अजी कोणाला काही प्रॉब्लेम? जमन, अजी जमन का? अरे जमन का? हां, का पाहिलं आता? हां, भावाचक नामाचा वापर विशेष नाम म्हणून होतो. ठीक आहे. मग त्याच्यानंतर ठीक आहे, विशेषणाचा वापर सुद्धा नाम म्हणून होते. का म्हणून होते? आता बा बे चोट्ट्यो, आता कधी कधी विशेषणाचा वापर नाम म्हणून होते. पण हे जर शिकत आहे, हे डुकरे इकडे लक्ष द्या, विशेषण तवाच होते जेव्हा त्याच्यासोबत नाम येते. नाम आहे म्हणून विशेषण आहे, नाही तर विशेषणाला कुत्री विचारत नाही. ठीक आहे. ए माझे केस, केस आहे म्हणून उभी आहे. केस आहे म्हणून काय? हा. डोळे आहे म्हणून भोकणं पोट्ट आहे. पोट्ट कसं? हा, त्याला डोळेच नसते तर दोन्ही डोळ्यानं भोकणं असं म्हणा. एका डोळ्यानं भोकणं पोट्ट. पोट्ट कसं आहे? हा. लंगडी गाय, गाय आहे म्हणून लंगडी आहे. ठीक आहे. मग लंगडी गाय, अबे हे नाम आहे म्हणून याचं अस्तित्व आहे. हे काय आहे? नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द का असते? विशेषण. नामाच्या समोर येणारा शब्द का असते? विशेषण. जर तुम्हाला, हे डुकरे हो, जर तुम्हाला ह्या विशेषणाले नाम करायचं आहे तर इकडलं नाम गायब करायचं, म्हणजे त्याचं अस्तित्वच खतम होते. समजलं का? मग आता हे वाक्य पहा. श्रीमंत माणसांना गर्व असतो. हेच उदाहरण परीक्षेत येईल. दुसरे उदाहरण परीक्षेत येणार नाही. नाही आलं तर मी जिवंत आहे इथं. पैसे डबल घेऊन जायचे, आलं तर चौबल वापस आणून द्यायचे. बापा नोकरीवर नाही लागा का मग? ठीक आहे. मग श्रीमंत माणसांना गर्व असतो. आता बे कोणत्या माणसांना? अबे कोणत्या माणसांना? या वाक्यात श्रीमंत हा शब्द विशेषण म्हणून आलाय. थेंब हे वाक्यातील श्रीमंत माणसाला गर्व असतो, कायच्याच खालतं अंडरलाईन नाही देणार. म्हणून वर दिलेल्या वाक्यातील विशेषणाचा वापर नामात करून वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे असे वाक्य खालीपैकी कोणते योग्य आहे? मग आता तो म्हणते विशेषणाचा वापर का करा? का म्हणून करा? नाम म्हणून. कायचा वापर? कायचा वापर? मग विशेषणाचा वापर का म्हणून करा म्हणते तो? नाम म्हणून. का म्हणून? मग श्रीमंत माणसांना गर्व काहीच नाही, याच्यातलं नाम गायब करायचं. मग का होईल? श्रीमंतांना गर्व असतो. आता सर नाम कसं ओळखायचं? ठीक आहे. असणारा कोण? अबे गर्व असणारे कोण? माणसं. आता याची विचारा, असणारा कोण? श्रीमंत. हे का झालं? नाम. काहीच नाही करायचं. तुम्हाला जिथं विशेषण दिलं आणि विशेषणाच्या नंतर का राहील? नाम. नाम गायब करा. ठीक आहे, नाम गायब करा, आपोआप विशेषण का होईल? नाम होईल. श्रीमंत माणसांना का असतो? गर्व असतो. या वाक्यात श्रीमंत विशेषण आहे, या वाक्यात ठीक आहे श्रीमंतांना. मग हे चोट्टे परीक्षेत प्रश्न विचारले. श्रीमंतांना गर्व असतो. ठीक आहे, अंडरलाईन दी श्रीमंताच्या खाली अधोरेखांकित केलेल्या शब्दाची जात सांगा. बे चोट्टो, त्याच्यात का तुम्ही लिहिलं विशेषण? खुर्चीच टाकीन. वरच्या वाक्यात विशेषण आहे आणि या वाक्यात श्रीमंतांना हा शब्द नाम आहे. मी श्रीमंताचं कन्वर्ट केलं कायच्यात? नामात. विशेषणाचं रूपांतर नामात करायचं आहे
तर त्याच्यानंतरचं नाम गायब करा, डायरेक्ट वाक्य पेलून द्या. समजलं का? अरे समजलं का? हे वाक्य आलं श्रीमंताच्या खाली अंडरलाईन आहे, का लिहान? विशेषण. इथं 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 नाम आहे, कारण हे विशेषण होण्यासाठी मला का लागन? नाम. इथं नामच नाही आहे, तर विशेषण कसं होईल श्रीमंत? मी का म्हणलं समजलं का? मी का म्हणून राहिलो समजून राहिलं का? ना ठीक आहे, विशेषणाले रूपांतरित करायचं आहे नामात, तर विशेषण काहून आहे? नाम आहे म्हणून. नाम गायब करा, द्या पेलून, डायरेक्ट नाम होऊन जाते विशेषणाचं. समजलं का? मग आता या जगात गरीब माणसांना कोणीही मान देत नाही. बरोबर आहे? बरोबर आहे ना? गरीब माणसाला कोण मान देते? पैसा वाढू द्या, 10 कुत्रे लागते तुमच्या मागं. अबे पैसा वाढला का? ठीक आहे, असं आहे का? ठीक आहे, ताम झाम वाढला का लगेच येते तुमच्यापाशी. सब दुनियादारी उसी पे चलती है. सारे ढोंग करता येते, पैशात ढोंग करता येत नाही. तुम्ही थोडेसे कमवायला लागले, पैसे यायला लागले का लोक विचारण, नाही तर पोरगी बी नाही देत. ठीक आहे, पोरीच्या बापाचे तर आता लय भाव वाढले आहे. आम्हाला असाच पाहिजे, तसाच पाहिजे, नोकरीवाला पाहिजे, गव्हर्नमेंट लागन. ठीक आहे, शेती बी पाहिजे, पण शेतकरी नाही पाहिजे, इले दुसऱ्या दिवशी निंदालेच नेणार आहे. ठीक आहे, म्हणजे पोरगा शेतकरी, पोराच्या घरी शेती पाहिजे, पण तो शेतकरी नाही पाहिजे. आहे का नाही? खतरनाक काम. तर लय भारी आहे, तुम्हाला सगळे अनुभव येईन. थांबा. ठीक आहे, मग या जगात गरीब माणसांना कोणी मान देत नाही. कोणत्या माणसांना? आता इथं गरीब विशेषण होय, आणि हे काय आहे ना, हे म्हणान वाक्य दिन हे, या जगात गरीब माणसांना कोणी मान देत नाही. वर दिलेल्या वाक्यातील विशेषणाचं रूपांतर नामात करून खालील दिलेल्या ठीक आहे वाक्यापैकी कोणतं वाक्य योग्य आहे सांगा. वाक्याच्या मिनिंगमध्ये कवडीचाही बदल पडायला पाहिजे नाही. मग या जगात गरीब माणसांना कोणी मान देत नाही. मी असं म्हणू शकतो, या जगात गरिबांना कोणी मान देत नाही. माणसांना गायब करा, गरिबांना कोणीही मान देत नाही. आता इथं गरीब विशेषण आहे, इथं गरीब नाम झालं. काहून नाम झालं? तर आपण नामच ठेवलं नाही त्याच्यानंतरचं, म्हणून तेच नाम झालं. कोणाला मान देत नाही? गरिबांना. अबे समजलं का? हां, शहाण्या माणसाला शब्दाचा मार. आता जे शहाणे लोक असतात, ठीक आहे, माझ्यासारखे, ठीक आहे, शहाण्या लोकांना शब्दाचा मार. त्याला थोडंसं जरी समजून सांगितलं तो समजते. नाही नाही मी करेन. अबे आई नाही नाही मला नाही पटत. शहाण्या माणसाला शब्दाचा मार. शहाण्या माणसाला शब्दात थोडंसं सांगितलं तो लगेच समजून घेते. नाही नाही हे बरोबर आहे तुमचं, ठीक आहे आपण असंच करू. ठीक आहे, शहाण्या माणसाला शब्दाचा मार. कोणत्या माणसाला? शहाणा हा शब्द विशेषण आहे. माणूस कसा? शहाणा. अबे माणूस कसा? आता तो म्हणते शहाण्या या शब्दाचं विशेषण आहे, शहाण्या या विशेषणाचं रूपांतर नामात करा. माणसाला काढून टाका. शहाण्याला शब्दाचा मार. संपलं. आता या वाक्यात शहाण्याला का झालं? नाम झालं. आणि वरच्या वाक्यात शहाणा का झालं? हे विशेषण काऊन झालं? हे नाम आहे म्हणून. समजलं का? मी लगेच रूपांतर केलं वाक्य. काही प्रॉब्लेम? अरे काही प्रॉब्लेम? जातीच्या सुंदर स्त्रियांना काही शोभते. का म्हणते? आता एखादी पोरगी दिसायला सुंदर आहे, स्मार्ट आहे, ठीक आहे, तर तिनं ब्लॅक ड्रेस घातला का? ठीक आहे, किंवा तिनं पिंक ड्रेस घातला का, किंवा तिनं कोणताही डार्क ड्रेस घातला, तिच्या अंगावर शोभतेस. मग डोंबडी आहे, तिला विचार करावा लागते. नाही नाही जी मला तू ब्लॅक नका दाखवू, तू जांभळ्या बी नका दाखवू, मला शोभत नाही, लाईटवाला दाखवा. मग ते पाहते मला कोणता शोभन. पाव चांगला दिसते का? ठीक आहे, तर अबे आहे ना, हां गोरीबाई आहे, तिला कोणती साडी ठीक आहे चांगलीच दिसते, इले पाहा लागते लाईट कलरची. ठीक आहे, ते कोणती नेटवाली का फेटवाली. ठीक आहे, तर आता ठीक आहे, आता लक्ष द्या. जातीच्या सुंदर स्त्रियांना काही शोभते. आता जातीच्या सुंदर स्त्रियांना काही शोभते, तर हे जे सुंदर आहे काय? सुंदर स्त्रिया कशा? तर हे म्हणते सुंदर हे विशेषण आहे, याचं रूपांतर नामात करून योग्य वाक्य लिहा. तर जातीच्या सुंदरांना काही शोभते किंवा सुंदरींना करा. ठीक आहे, समजलं का? झालं. तर असे वाक्य आपल्याला परीक्षेत येईल. जमन
चौथा नियम का पाहिला? डायरेक्ट विशेष, ठीक आहे. तिसरा नियम पाहिला भाववाचक नामाचं विशेष नामात रूपांतर करू, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं विशेषणाचं रूपांतर नामात करू. कधी कधी विशेषणाचं रूपांतर नामातसुद्धा करता येते, पण का करायचं? नामच गायब करायचं. समजलं का? जमन? हां, बाकीचं उद्या पाहू.